स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकानो, येणाऱ्या गुढीपाडव्याला तुमच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होणार आहे. कारण तुम्ही जे काही ऐकणार आहात ते तुमच्या पायाखालच्या आता जमीन सरकवणार आहे. कारण मध्यरात्रीच्या भयान शांततेत जेव्हा घड्याळाच्या काटा ठीक 3 वर स्थिरावतो, तेव्हा तुमच्या खोलीत अचानक कोणाची तरी जड पावले लागतात का? तुमचे शरीर अचानक जड पडते, घाम फुटतो का? हे केवळ थकवा किंवा मनाचा खेळ नाही, तर साक्षात त्या अदृश्य शक्तीचा इशारा आहे, जिने तुमच्या घरावर, नशिबावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. तुमच्याच विश्वासातले लोक, जे तुमच्यासोबत बसून तुमच्या प्रगतीचे गोडवे गातात, त्यांनी तुमच्या विनाशाची अघोरी तयारी केली आहे मित्रांनो. वृश्चिक राशीचा जातकनो, तुमची राशी ही विंचवासारखी गुप्त आणि शक्तिशाली मानली जाते. पण याच शक्तीचा द्वेष करणारे तुमच्याच आजूबाजूला वावरत असतात. तुमच्या आयुष्यात पैसा, सुख, शांती अचानक का गायब झाली? का तुमच्या मेहनतीचं फळ नेहमी दुसऱ्याच्याच पदरात पडतं? कारण तुमचा रक्षक असलेल्या कुलदेवीला तुमच्यापासून दूर करण्यासाठी तुमच्या जवळच्या लोकांनी अघोरी तंत्राचा वापर केलाय. ही साधी भीती नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या भविष्याचा प्रश्न आहे मित्रांनो. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता वेळ संपत चालली आहे, कारण आगामी गुढीपाडव्याचा तो ऐतिहासिक क्षण तुमच्या नशिबाचा कायापालट करणार आहे. पण त्याआधी तुम्हाला तो एक भयानक सत्य जाणून घ्यावं लागेल, कारण येणाऱ्या काही तासात तुमच्या आयुष्यात 5 असे धक्कादायक चमत्कार घडणार, ज्याने तुमच्या शत्रूचे धाबे दणाणतील. हे रहस्य इतके गंभीर आहे की जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला नाही, तर तुमच्या नशिबाची ही सुवर्ण संधी आता तुमच्या उंबरठ्यावर आली असताना ती कायमची हातातून निसटून जाऊ शकते. त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकानो, जेव्हा रात्रीचे ठीक 3:30च्या दरम्यान वाजतात, तेव्हा संपूर्ण जग गाढ झोपेत असते, तेव्हा तुमच्या घराच्या वातावरणात अचानक असा कोणता बदल होतो, ज्याकडे तुम्ही आजवर केवळ मनाचा भ्रम म्हणून दुर्लक्षित केलंय. वृश्चिक ही मुळातच एक रहस्यमय आणि तीव्र संवेदनशील असलेली रास आहे. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या सूक्ष्म हालचाली सुद्धा तुम्हाला इतरांपेक्षा लवकर जाणतात. खोलीतील तापमान अचानक कमी होणे, अंगावर शहारे येणे किंवा झोपेत असताना कोणीतरी आपल्याकडे टक लावून पाहत असल्याचा जो भास तुम्हाला होत आहे, तो केवळ योगायोग नाही, तर साक्षात संकेत आहेत की तुमच्या घराचे आध्यात्मिक सुरक्षा कवच भेदून कोणाची तरी बाहेरील नकारात्मक शक्ती तुमच्या नशिबाच्या आड उभी आहे. त्यामुळे वृश्चिक राशी जातकानं, तंत्रशास्त्रानुसार रात्री 3 ते 5 या कालखंडाला आघोरी काळ देखील म्हटले जाते, जिथे नकारात्मक ऊर्जा तुमच्या शिखरावर असते. जर या काळात तुमची झोप वारंवार झटक्याने उघडत असेल, तुमचे हृदय धडधडत असेल, किंवा तुम्हाला स्वप्नात काळे साप, गढूळ पाणी व तुमचे मृत पूर्वजांचे दर्शन होत असेल, तर सावध व्हा. हे तुमच्या घरावर असलेल्या तांत्रिक प्रयोगाचे स्पष्ट संकेत आहेत. वृश्चिक राशीच्या प्रबळ इच्छाशक्तीचा द्वेष करणारे काही लोक याच वेळेचा फायदा घेऊन तुमच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी तांत्रिक पाश टाकत आहेत. तुम्ही गाढ झोपेत असताना तुमची रास मात्र या अदृश्य संकटाशी झुंज देत असते. वृश्चिक राशीच्या जातकानं, ही धोक्याची घंटा आता तुमच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचलेली असताना तुमच्या राशीचा स्वामी मंगळ तुम्हाला लढाऊ बनवतोय. पण जेव्हा संकट अदृश्य आणि तांत्रिक असते, तेव्हा केवळ शारीरिक बळ कामाला येत नाही, तर तुम्हाला रात्रीच्या वेळी कुणाच्या तरी चालण्याचा आवाज येत असेल किंवा कपाटातून, भिंतीतून कसले तरी आवाज येत असतील, तर समजा की तुमच्या घरातील कुलदेवीचे रक्षण आता कमी पडत आहे. तुमच्या या अतीव संवेदनशीलतेचा फायदा घेऊन शत्रू तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि एक गूढ वेळी समजून घ्या, कारण त्या रक्षक शक्तीला पुन्हा जागृत करणे ही आता काळाची गरज आहे, अन्यथा परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकानो, तुमच्या राशीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य तुमची अफाट सहनशक्ती आणि कोणालाही न कळणारा तुमचा गुप्त स्वभाव देखील आहे. पण या स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्या जवळच्या काही लोकांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी केली होती. सावध राहा, कारण आता तुमचा घात करायला शत्रू तुमच्या घरच्या बाहेरचा नाही, तर तुमच्या सोफ्यावर बसून तुमच्याशी गोड बोलणारा, तुमच्या मुलाचे लाड करणारा, तुमच्या यशावर वरवर आनंदी दिसणारा तुमचा अतिशय जवळचा नातेवाईक किंवा जवळचा मित्र आहे. या अस्तिनक्या सापाला तुमच्या भरभटीचा इतका द्वेष आहे की तुमच्या घराची बर्बादी करण्यासाठी त्यांनी अघोरी तंत्रिकाचे उंबरटे झिजवलेत. वृश्चिक राशी जातकान, तुम्हाला वाटतंय का की तुमचं काम बिघडतंय? तुमच्या हातात आलेला पैसा औषधावर, विनाकारण कोर्ट कचेऱ्याच्या कामात खर्च होतोय?
कारण या लोकांनी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर किंवा तुमच्याच एखाद्या वैयक्तिक वस्तूला घेऊन त्यावर भयानक काळी जादू केली आहे. वृश्चिक राशी प्रगती विंचवाच्या डंकासारखी तीक्ष्ण असते आणि हीच गोष्ट तुमच्या शत्रूंना खुपते. त्यामुळे स्मशानातील राख, लिंबू मिरची आणि तुमच्या नावाचा वापर करून केलेल्या तांत्रिक विधीमुळे तुमच्या प्रगतीला जणू खीळ लागली आहे. ज्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केले त्यांनी तुमच्या विनाशाचे अघोरी मंत्र वाचायला सुरुवात केली आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, वृश्चिक राशीच्या जातकानो, हे षडयंत्र इतके खोलवर रचले गेले आहे की तुम्हाला संशय येऊ नये म्हणून हे लोक तुमच्यासमोर अधिकच लाचार आणि मदतीचा आवाहन वावरतात. पण तुमच्या घरात शिरलेली ती नकारात्मकता आणि घरातील व्यक्तीमध्ये होणारे सततीचे विनाकारण वाद आणि तुमच्या मनात होणारे आत्महत्येचे व नैराश्याचे विचार, हे सर्व त्या अघोरी तंत्राचाच परिणाम आहे. वृश्चिक राशीचे जातक सहजासहजी हार मानत नाहीत, पण जेव्हा वार घरच्याकडून किंवा अदृश्य शक्तीकडून होतो तेव्हा तुमची शक्ती कमी पडू लागते. या गद्दार चेहऱ्याचा मुखवटा आता फाडण्याची वेळ आली आहे. कारण जर तुम्ही आता सावध झाला नाही तर हेच लोक तुमचे सर्वस्व धुळीला मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आता मी जे काही सांगतोय ते नीट लक्षात घ्या. वृश्चिक राशीच्या जातकानो, तुम्ही आजवर तुमच्या पराक्रमाने, बुद्धीने अनेक संकटावर मात केली आहे. पण कधी विचार केला आहे का की तुमच्या पाठीशी उभे राहून शत्रूचे वार झेलणारी ती महाशक्ती आज अचानक शांत का झाली आहे? तुमची कुलदेवी, जी तुमच्या घराचे रक्षण कवच होती, ती आज तुमच्यावर अत्यंत कोपलेली आहे. वृश्चिक राशीचे जातक जेव्हा आपल्या कर्मात व यशाच्या नशेत इतके डुबून जातात की आपल्या मूळ मुळांना म्हणजे आपल्या कुलदेवीच्या उपासनेला विसरतात. जेव्हा या घराचे आध्यात्मिक दरवाजे नकारात्मक शक्तीकडे आपोआप उघडले जातात, आज तुमच्या घरात तो तणाव, जी भीती आहे, भीतीचं वातावरण आहे, ते तुमच्या कुलदेवीच्या नाराजीने स्पष्ट साक्ष देते. त्यामुळे वृश्चिक राशी जातकानो, जेव्हा घरातील कुलदेवी रुष्ट होते, नाराज होते, तेव्हा या घरातील लक्ष्मी देखील आपला मार्ग बदलते आणि तुम्हाला आज जे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे, जे आज पण तुमच्या घराचा पेच्छा सोडत नाही, हे केवळ नशिबाचे खेळ नाहीत. तुमच्याकडून झालेली कुलधर्माची हेळसांड आणि तिची विसरलेली सेवा, यामुळे तिने आपले संरक्षक कवच तुमच्यावरून बाजूला केलं. ज्याप्रमाणे आई आपल्या बाळावर रागून बाजूला होते, त्याचप्रमाणे तुमची कुलदेवी आज तुमच्या घराच्या उंबरठ्या बाहेर उभी आहे. तिच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन तुमच्या शत्रूंनी तुमच्यावर तांत्रिक प्रयोग करण्याची हिंमत केली. कारण त्यांना ठाऊक आहे की आता तुम्हाला वाचवणारी ती दैवी ढाल तुमच्या सोबत नाही. वृश्चिक राशीच्या जातकानो, जी नाराजी आता एका अशा टप्प्यात पोहोचली आहे जिथे तुमच्या मुलाचे भविष्य, तुमच्या घराची प्रतिष्ठा पणाला लागली. त्यामुळे वृश्चिक राशीची तीव्रता जेव्हा कुलदेवीच्या कोपाला समोर जाते तेव्हा विनाश अटळ असतो. पण घाबरू नका, ती माता आहे, तिची नाराजी ही कायमची नसते. ती केवळ तुम्हाला तुमची चूक सुधारण्याची एक संधी देत असते. तिची ती गुप्त इच्छा काय आहे, तिला पुन्हा तुमच्या घरात प्रसन्नतेने कसे बोलवाय हे जाणून घेणे तुमच्यासाठी आता अनिवार्य झाले. जर या गुढीपाडव्याला तुम्ही तिची मनधरणी केली नाही तर तुमच्या आयुष्यातील या अंधार कायमचा उडण्याची भीती आहे. आता वेळ आली आहे तुमची श्रद्धा सिद्ध करण्याची आणि तिचे आशीर्वाद पुन्हा मिळवण्याची. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे काही शेवटी सांगितलंय ते ऐकून तुम्ही हादरून सुद्धा जाल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, येणारा गुढीपाडवा तुमच्यासाठी केवळ एका नवीन वर्षाची सुरुवात नाही, तर तुमच्या आयुष्यातील महापरिवर्तनाचा क्षण आहे. या दिवशी ग्रहांची अशी काही दुर्मिळ स्थिती निर्माण होत आहे, जी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी गेल्या 12 वर्षांतील सर्वात शक्तिशाली राजयोग घेऊन येत आहे. तुमच्या राशीवर असलेले 7.5 किंवा इतर ग्रहांचे अशुभ सावट या दिवशी साक्षात कुलदेवीच्या आशीर्वादाने नष्ट होणार आहे. हा दिवस तुमच्या नशिबाच्या बंद असलेल्या तिजोरीची चावी आहे. जर तुम्ही या 5 चमत्कारांचे संकेत वेळेवर ओळखले, तर तुम्हाला पुन्हा कधीही गरिबीचा किंवा अपयशाचा चेहरा पाहावा लागणार नाही, हे लिहून ठेवा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, पहिला महाचमत्कार म्हणजे तुमच्या आर्थिक पुनरुत्थानाचा. जे पैसे शत्रूंनी अडकवून ठेवले होते किंवा जे कर्ज तुम्हाला छळत होते, ते या गुढीपाडव्याच्या ऊर्जेने अचानक परत येण्याचे मार्ग खुले होतील. दुसरा चमत्कार म्हणजे तुमच्यावर चाललेला तो क्रूर, काळ्या जादूचा खेळ, जो तुमच्या सुखाला आणि आरोग्याला पोखरत होता, तो स्वतःहून भस्म होऊन करणाऱ्याच्याच गळ्यात पडेल. तिसरा, तुमच्या व्यवसायातील किंवा नोकरीतील ती अडचणीची डेडलाईन, जी गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्हाला छळत होती, ती अचानक पुढच्या काही दिवसांत तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो,
चौथा चमत्कार म्हणजे तुमच्या घरातील ते तुटलेले नाते, जे गैरसमजामुळे किंवा बाहेरच्या लोकांच्या सांगण्यामुळे दुरावले होते, ते पुन्हा एकदा प्रेमाने एकत्र येतील. हे साक्षात कुलदेवीच्या आशीर्वादानेच शक्य होणार आहे. आणि पाचवा, सर्वात अद्भुत चमत्कार म्हणजे तुमच्या मनात गेल्या काही काळापासून साचलेली ती नकारात्मकता आणि निराशा, ती या दिवशी एका झटक्यात नष्ट होऊन तुमच्या मनात एक नवा आत्मविश्वासाचा प्रकाश प्रज्वलित होईल. हे 5 चमत्कार तुमच्या पुढच्या 7 पिढ्यांचे भविष्य बदलणारी एक दैवी घटना आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हे 5 चमत्कार साधेसुधे बदल नसून तुमच्या जीवनाचा कायापालट करणारी एक दैवी घटना आहे. पण सावध रहा, या दिवशी जर तुम्ही तुमची मनस्थिती स्थिर ठेवली नाही किंवा रागाच्या भरात काही चुकीचे पाऊल उचलले, तर हे नशिबाचे चक्र पुन्हा उलट फिरू शकते. हा व्हिडिओ तुम्हाला फक्त माहिती देण्यासाठी नाही, तर तुम्हाला सावध करण्यासाठी आहे. या 5 चमत्कारांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि तुमच्या नशिबाचा कायापालट करण्यासाठी तुम्हाला आता नेमके काय करायचे आहे आणि कोणते ते गुपित आहे, जे तुम्हाला या गुढीपाडव्याला बदलाचे माध्यम बनवेल, हे जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करणे म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या एका ब्रह्मास्त्राची, जे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांना, इडापिड्यांना आणि शत्रूंच्या काळ्या जादूला जाळून भस्म करेल. गुढीपाडव्याच्या दिवसापासून चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्या पूजाघरात एक अशी अखंड ज्योत प्रज्वलित करा, जी तुमच्या घरासाठी एक अभेद्य कवच ठरेल. पण या ज्योतीची शक्ती 10 पटीने वाढवण्यासाठी तुम्हाला एक गुप्त विधी करावा लागेल. शुद्ध तुपाच्या या अखंड ज्योतीत 2 अखंड लवंगा, चिमूटभर खडे मीठ आणि भीमसेनी कापराचा एक छोटा खडा टाका. हे मिश्रण तुमच्या घरातील त्या प्रत्येक कोपऱ्यातील नकारात्मक ऊर्जा, तांत्रिक दोष आणि वाईट लहरींना खेचून घेऊन नष्ट करेल, जिथे शत्रूंनी आपली विषारी माया पसरवली आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, ही ज्योत म्हणजे केवळ एक दिवा नसून तुमच्या घराच्या संरक्षणाचे एक दैवी यंत्र आहे. जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता, तेव्हा या लवंग आणि कापराच्या मिश्रणामुळे होणारी ज्योतीची ऊर्जा तुमच्या घराची रखवाली करते. परंतु एक अत्यंत महत्त्वाची ताकीद: सुरक्षेच्या दृष्टीने ही ज्योत नेहमी काचेच्या चिमणीत किंवा जाळीमध्ये ठेवा आणि ती अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाचाही धक्का लागणार नाही. कारण जर ही ज्योत तुमच्या चुकीमुळे विझली, तर कुलदेवीचा आशीर्वाद मिळवण्याचा मार्ग कायमचा बंद होऊ शकतो आणि त्या शत्रूंना तुमच्यावर पुन्हा वार करण्याची संधी मिळेल. तुमच्या हातातील ही श्रद्धेची ज्योत तुमच्या आयुष्यातील त्या अंधाराला संपवणारी अग्निशिखा आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता सर्व काही तुमच्या हातात आहे. ही अखंड ज्योत पेटवणे हा तुमच्या कुलदेवीला पुन्हा मानाने स्थान देण्याचा एकमेव मार्ग आहे. ज्या क्षणी तुम्ही ही ज्योत पेटवाल आणि तिचा प्रकाश ज्योत तुमच्या घराच्या भिंतींना स्पर्श करेल, त्याच क्षणी तुमच्या शत्रूंचे सर्व क्रूर प्रयत्न निष्फळ होतील आणि तुमच्या तिजोरीवर पुन्हा एकदा लक्ष्मीची कृपा होईल. उशीर करू नका. हा गुढीपाडवा तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी पहाट घेऊन येत आहे. आता खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय कुलदेवी मा लिहून तुमचा निश्चय व्यक्त करा, कारण तुमचा हा एक शब्द तुमच्या नशिबावर लादलेला शेवटचा विश्वासाचा शिक्का असेल. लक्षात ठेवा, जो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतो आणि ही सेवा करतो, त्यालाच देवीचे अखंड आशीर्वाद मिळतात. वृश्चिक राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, नशीब हे कधीही एका रात्रीत बदलत नाही, पण घेतलेला एक छोटासा निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आजची ही माहिती केवळ तुमच्यासाठी नव्हती, तर तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी होती. आता वेळ वाया घालवू नका. आजच्या आज या व्हिडिओला लाईक करा, कारण तुमची एक लाईक या माहितीला त्या लोकांपर्यंत पोहोचवेल ज्यांना आज खरोखरच मदतीची गरज आहे. तुमच्या मनात काही शंका असतील किंवा काही अनुभव आले असतील, तर खाली कमेंट बॉक्समध्ये जय कुलदेवी मा किंवा तुमच्या कुलदेवीचे नाव अत्यंत श्रद्धेने लिहा. जो व्यक्ती पूर्ण श्रद्धेने कमेंट करतो, त्याला देवीचे अखंड आशीर्वाद मिळतात आणि नशिबाचे बंद दरवाजे आपोआप उघडतात. आणि हो, नशिबाच्या अशाच रहस्यांबद्दल आणि तुमच्या भविष्याबद्दल दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या कुटुंबाला आणि मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कोणाचेही नशीब अधांतरी राहणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची कुलदेवी सदैव तुमच्या पाठीशी असो. जय माता दी.